विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडणार, हवा कुठल्या दिशेने वाहणार, हे हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार जाहीर केलेला आहे. म्हणजे महाविकास आघाडी किंवा महायुतीतील इतर घटक पक्ष यांनी कुठल्याही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. भारतीय जनता पार्टीने मात्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आणि वारं कुठल्या दिशेला वाहणार हे स्पष्ट झालं. म्हणजे या जिल्ह्यावर हितेंद्र ठाकूर यांची पकड आहे. 3 आमदार त्यांचे आहेत. आता पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांना भाजपाने बाय दिलेली दिसते. म्हणजे पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांचंच वर्चस्व जिल्ह्यावर राहील असं चित्र दिसायला लागलंय. भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार जिल्ह्यामध्ये नाहीये, खासदारही नव्हता. लोकसभा निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी वेळेवर नांगी टाकली, त्यांनी भाजपला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर भाजपाचे खासदार तिथे निवडून आले. म्हणजे आता भाजपाकडे खासदार आहेत, आमदारही निवडून येतील अशी शक्यता होती. हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुसंडी मारायची असं कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या सगळ्या मनसुब्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने चक्क पाणी फिरवले. खरं तर डहाणूची घोषणा व्हायला हवी होती, विक्रमगडची घोषणा व्हायला हवी होती, कारण त्या हक्काच्या भाजपच्या जागा आहेत, त्या भाजपला मिळतील असं सांगितलं जातंय. त्यातही आता विक्रमगडवर शिवसेनेने दावा केलाय, हा भाग वेगळा. मात्र या दोन्ही जागा जाहीर न करता नालासोपाराची जागा पहिल्याच यादीमध्ये घोषित करण्याचं नेमकं कारण काय, या संदर्भात आता उलट सुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. खरं तर नालासोपाऱ्यामध्ये चांगली मतं ही भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती. तिथे हेमंत सवरा यांना 1,36,818 मतं मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर ज्या भारती कांबळी होत्या त्यांना 66,150 मतं मिळाली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये 57,358 मतं ही भाजपाला प्लस होती आणि म्हणूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचे होप्स वाढले होते. आपण नालासोपारा सहज जिंकू असं त्यांना वाटत होतं. त्यांनी तयारीही केली होती. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर तात्काळ भरत राजपूत यांनी अगदी पॅड बांधून पूर्ण तयारी केली होती. नालासोपाऱ्यामध्ये प्रत्येक खांबावर त्यांनी आपले फोटो लावले होते, बॅनरबाजी केली होती, मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि तिकीट आपल्यालाच मिळणार, कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष तेच आहेत. मात्र त्यांचा पत्ता वरच्यावर कापला गेला. असं सांगितलं जात होतं की भरत राजपूत यांच्यासाठी स्मृती इराणी असतील किंवा कृपाशंकर सिंग असतील किंवा भाजपाचे काही मोठे नेते हे शब्द टाकतील आणि भरत राजपूत हे तिथे सितीश ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढतील. खरं तर अशी लढत झाली असती तर ती रंगतदार झाली असती. आता जी होईल ती नुरा कुस्ती होईल. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशी ही लढत ही नालासोपाऱ्यामध्ये होईल हे आत्ताच स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे अजून निवडणुकीला सुरुवात नाहीये. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत अजून सितीश ठाकूरचं नावही डिक्लेअर नाहीये. आजच आम्ही सांगतोय की तिथे हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार जिंकेल, कारण राजन नाईक हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार ठाकूरांसमोर टिकू शकणार नाहीत आणि ठाकूरांना बाय दिली किंवा ठाकूरांना हा विधानसभा मतदारसंघ आंदन दिला, त्यांना सप्रेम भेट दिला, याच अर्थाने आता या उमेदवारीकडे पाहावे लागेल. तर खरं तर कुठलीच उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे आणि जिल्ह्यातील फक्त एकच जागा, आणि तीही कधीही भाजपा तिथे जिंकलेली नाही अशी जागा पहिल्याच यादीमध्ये डिक्लेअर होते. तीही या पार्श्वभूमीवर की तिथे राजीव पाटील हे उमेदवारी मागत होते. त्यांचा भाजपा प्रवेश ठरलेला होता, ते उमेदवार म्हणून डिक्लेअर जवळजवळ होते. मात्र हितेंद्र ठाकूरांनी डाव टाकला आणि राजीव पाटील यांना कारण शोधावं लागलं.
की माझ्या आईने सांगितलं आणि म्हणून मी त्यांचं ऐकलं आणि मी आता निवडणूक लढणार नाही. वस्तुस्थिती तशी नाही आहे. हितेंद्र ठाकूर हे वसई तालुक्यातील सगळेच पक्ष चालवतात आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये ते बऱ्यापैकी ताणले गेले होते. शिवसेनेने सितीश ठाकूर यांच्या विरोधात प्रदीप शर्मा यांना उभं करून आव्हान दिलं होतं. अगदी बऱ्याच वेळा शिवसेना हितेंद्र ठाकूर यांना खुल्लम खुल्ला नडली होती. आता सत्ता बदल झाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांना हितेंद्र ठाकूर यांच्याशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही. ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस सत्ताधारी वसई विरारमध्ये कशा फेऱ्या मारत होते आणि हितेंद्र ठाकूर यांच्या दाढीला हात लावून कशा विनवण्या करत होते हे सर्वांनी बघितलंय. आणि त्याच वेळेस यापुढे हितेंद्र ठाकूर यांना त्रास दिला जाणार नाही अशा कमिटमेंट झाल्या होत्या. लोकसभेला हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जो शब्द टाकला गेला भाजपा श्रेष्ठींनी तो हितेंद्र ठाकूरांनी पाळला. त्यांचा उमेदवार 3ऱ्या नंबरला त्यांनीच पाठवला आणि त्या बदल्यात आता वसई आणि नालासोपारा इथे आम्हाला सहकार्य करा किंवा ह्या जागा आम्हाला द्या, आम्ही सांगू तो उमेदवार तुम्ही द्यावा, अशा प्रकारचं सेटलमेंट झालं असावं. आता वसई ही शिवसेनेकडे जाईल आणि शिवसेना ही हितेंद्र ठाकूर सांगतील तोच उमेदवार देतील असं सांगितलं जात आहे. आणि आजच निकाल लागलाय की हितेंद्र ठाकूर हे दोन्ही जागांवर म्हणजे वसईमधून जर हितेंद्र ठाकूर असतील तर हितेंद्र ठाकूर आणि नालासोपारामधून सतीश ठाकूर हे असतीलच किंवा जो कोणी असेल तो ते तिथे जिंकून येतील. म्हणजे पालघर जिल्ह्यातील 2 जागांचा निकाल हा जवळपास आत्ताच लागलेला आहे. नालासोपाऱ्यामध्ये जर भरत राजपूत असते किंवा राजीव पाटील असते तर मात्र बहुजन विकास आघाडीचा त्याचा पराभव झाला असता. वसईमध्येही त्याचा मोठा फटका बसला असता. युती अगदी त्वेषाने लढली असती. आता तसं काही दिसणार नाही. म्हणजे वरिष्ठ हे हितेंद्र ठाकूर यांच्या बाजूने आहेत असं स्पष्ट झालं. खरं तर हितेंद्र ठाकूर यांना महाविकास आघाडी ही सोबत घेते असं दिसतंय. शरद पवार ही जवळीक साधतायत. तिथे त्यांना काही जागा सोडल्या जात आहेत. म्हणजे बोईसर, नालासोपारा आणि वसई या तिन्ही जागा महाविकास आघाडी जवळपास सोडेल असं दिसतंय. तिथे जर बरोबर गेले तर. पण त्याच्या आधीच महायुतीने त्यांच्याशी सेटलमेंट केलेली दिसते आणि म्हणून मशालचा अंदाज असा आहे की ह्या दोन्ही जागा आता हितेंद्र ठाकूर यांना सप्रेम भेट दिल्याच जमायत. आता राजीव पाटील हे 2014 पासून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. तशा इच्छा आकांक्षा त्या बोलून दाखवतायत. आता तर त्यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा पत्ता कट केला आणि त्यांना हवा तो उमेदवार त्यांनी घेतलेला आहे. खरं तर राजन नाईक गेली 30 वर्ष भाजपची जवळीक साधून आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत. जे वसई तालुक्यामध्ये भाजपा थोडीही वाढली नसली तिथले सगळे पक्ष हितेंद्र ठाकूर चालवत असला तरी राजन नाईक हे भाजपशी एकनिष्ठ आहेत आणि म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलं किंवा ते स्थानिक आहेत म्हणून तिकीट दिलं गेलं असं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात राजन नाईक आणि हितेंद्र ठाकूर यांची जवळीक किंवा जिव्हाळ्याचं नातं, प्रेम हे पूर्ण वसईकरांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जे नालासोपाऱ्यामधून सतीश ठाकूर यांना हरवण्याची भाषा करत होते त्यांनी सगळ्यांनी नांग्या टाकलेल्या आहेत. म्हणजे आता सतीश ठाकूर हरू शकणार नाहीत, मग आपण वाईटपणा का घ्यायचा असं समजून बहुजन विकास आघाडीला तिथे कोण विरोध करील असं वाटत नाहीये. 2019 मध्ये सतीश ठाकूर यांना 1,49,868 म्हणजे जवळपास 55% मतं मिळाली होती. त्यांना हरवायचंच यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. स्वतः आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेतृत्व करत होते आणि एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा यांना निवडणुकीमध्ये उतरवलं होतं. मोठं घमशान झालं. आता प्रदीप शर्मा यांना 1,06,139 मतं मिळाली. म्हणजे 43,729 एवढ्या मतांनी प्रदीप शर्मांचा पराभव झाला होता. उर्वरित 8 जे उमेदवार होते त्यांच्या डिपॉझिट जप्त झाल्या होत्या.
2014 मध्ये 15 उमेदवार उभे होते. त्याच्यापैकी 3 उमेदवार जे होते त्याच्यामध्ये हे राजन नाईक होते. राजन नाईक आणि सतीश ठाकूर यांच्यामध्ये लढत झाली. तेव्हा शिवसेना भाजपा युती नव्हती, म्हणून शिवसेनेकडून शिरीष चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली होती. त्यावेळेसही सतीश ठाकूर यांनी 50.29% मतं मिळवली होती. म्हणजे 1,13,356 मतं त्यांना मिळाली होती. राजन नाईक यांना 59,067 म्हणजे 26.16% एवढी मतं मिळाली होती. म्हणजे त्यांचा 54,499 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर तिसरे उमेदवार होते शिवसेनेचे शिरीष चव्हाण. त्यांना 40,321 म्हणजे 17.86% मतं मिळाली होती. या तिरंगी लढतीमध्ये तिथे राजन नाईक यांचा पराभव झालेला होता 2014ला. 2019ला भाजपाकडे ती सीट नव्हती. 2024ला नालासोपारा ही शिवसेनेकडेच असायला हवी होती, मात्र भाजपचा दावा होता आणि वाटाघाटी व्हायच्या आधीच, जे कोणाला कोणते मतदारसंघ जातील हे ठरायच्या आधीच नालासोपारा एकमात्र सीट ही भाजपने डिक्लेअर केली की हितेंद्र ठाकूरांनी करून घेतली. हा मोठा प्रश्न आहे, कारण नालासोपारामधनं राजीव पाटील हे लढतील असं सांगितलं जात होतं. आणि त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनीही तयारी केली होती. मात्र दोघांचेही पत्ते कट करण्यात ठाकूरांनाही यश मिळवलं आणि राजन नाईक यांची वर्डी लागली. राजन नाईक यांच्याशी लढत होईल का, की ही नुरा कुस्ती लढली जाईल असं आता सांगितलं तर ते चर्चा सुरू आहे. आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामधील जे राजकारण आहे ते हितेंद्र ठाकूर यांच्याभोवती फिरत होतं. यावेळेसही 2024च्या निवडणुकीमध्येही ते राजकारण हितेंद्र ठाकूर यांच्या भोवतीच फिरताना आपल्याला दिसतंय.